महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनीच विराजमान व्हावे ही महाराष्ट्र ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेची मागणी आहे। यावेळी दयानंद कांबळे राज्य उपाध्यक्ष गावडे सोलापूर जिल्हाध्यक्ष, मल्लीनाथ खोकले सोलापूर जिल्हा सचिव, अशोक कुमार होटकर तालुकाध्यक्ष, परमेश्वर मोरे तालुका उपाध्यक्ष, महेश डोंगे तालुका सचिव, त्याचबरोबर दयानंद कांबळे ग्रामरोजगार सहाय्यक संघटना उपाध्यक्ष, मल्लप्पा घावरे जिल्हा अध्यक्ष, मल्लीनाथ खोकले सचिव, अशोक कुमार होटकर तालुका अध्यक्ष, परमेश्वर मोरे तालुका उपाध्यक्ष, महेश डोंगरे तालुका सचिव, महेश वाघमारे, धनराज कोळी, पद्मवाडी महेश नवरे, शरणप्पा सूर्यवंशी, सिद्धप्पा शिंगविडियार आदी उपस्थित होते। नमस्कार, मी दयानंद कांबळे ग्राम रोजगार सहाय्यक महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहे। तरी माझं एकच म्हणणं आहे की तळागाळातील कामं करणारे म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सर्वसामान्य माणसं असून सुद्धा आवाज निघत आहे की अजून परत एकदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबच व्हायला पाहिजे, जेणेकरून गोरगरिबाचं कल्याण होईल, गोरगरिबांना न्याय दिलेला आहे। आमचा देखील 16-17 वर्षाचा वनवास संपलेला आहे। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला योग्य न्याय दिलेला आहे। त्यासाठी आम्ही परत एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच व्हावे, त्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत। मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस यांची लीड जास्त असून म्हणजे त्यांचे आमदार जास्त असून मुख्यमंत्री पुन्हा येईन म्हणून पुन्हा एकदा येतील असं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, आजपर्यंत खरं तर म्हणलं तर महाराष्ट्राला हा मराठाच मुख्यमंत्री व्हावा असं सर्व जनसामान्य माणसातून आवाज उठत आहे। त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच शोभतात असं मी ठामपणाने सांगतो। सगळ्यात जास्त आमदार भाजपचे आलेले आहेत। काल त्यांची खलबत झालेली आहे दिल्लीला। त्या दिल्लीमध्ये त्यांचं एक हे झालेलं आहे, म्हणजे निर्णय झालेला आहे की देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन हा जो शब्द होता देवेंद्र फडणवीस साहेबांचा, तो शब्द त्यांनी आता कुठंतरी नावारूपाला आणलेला आहे। ह्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच शोभतात। देवेंद्र फडणवीस हे मागच्या वेळेला बोलले असतील, परंतु सध्या बरेच कामं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केलेले आहेत। सर्व तळागाळातील घटकाला त्यांनी न्याय दिलेला आहे। त्यासाठी परत एकदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबच होणं गरजेचं आहे। हायकमांडने जो निर्णय घेतलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा, ह्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तो चुकीचा निर्णय आहे। महाराष्ट्राला मुख्यमंत्री हा मराठाच व्हावा। मग अजित पवार मराठा नाहीत का? एक मिनिट, सध्या महाराष्ट्रात कॉमन मॅनची लॉट आहे। कॉमन मॅनची लाट असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये परत एकदा मुख्यमंत्री कॉमन मॅन एकनाथ शिंदे साहेबच हवा असं आमची सर्वांची भावना आहे तळागाळातल्या रोजगार क्षेत्राची। तुम्ही कोणत्या संघटनेच्या वतीनं करता? ग्राम रोजगार सेवक संघटना, ग्राम रोजगार सहाय्यक संघटना दक्षिण सोलापूरमधून आम्ही बोलतो। अशा किती संघटना कार्यरत आहेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावंच असं वाटतं? बऱ्याच संघटना, अनेक संघटना म्हणजे महाराष्ट्रातून ग्राम रोजगार सहाय्यक संघटना असेल, आशा वर्कर संघटना असेल, कोतवाल संघटना असेल, सरपंच संघटना असेल, पोलीस पाटील संघटना असेल, या सर्व संघटनेचं मत आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच व्हायला पाहिजे। तुमच्याकडे काय पाठिंब्याचं पत्र आहे? निवेदन दिलेलं आहे का? तुमच्याकडे पाठिंब्याचं पत्र आहे का? पाठिंबाचे पत्र आमच्याकडे संघटनेकडून आमचे अध्यक्ष दिले करू शकतो। तुम्ही अधिकृत घोषणा कसं काय करू शकता? आम्ही मागणी करतोय सर। आम्ही आशा वर्करच्या वतीनं तुम्ही कसं काय मागणी करू शकता? कारण त्यांना पण न्याय आमच्या समोर मिळालेला आहे, आम्ही त्याचे साक्षीदार आहोत। त्यासाठी तुमच्याकडे काय पुरावा आहे का त्यांचा? पुरावा आहे ना। काय आहे? तर जे आता त्यांचं जे मानधन त्यांना दिलेलं आहे, ते मानधन त्यांच्या खात्यावर पडलेलं आहे, प्रत्येकाच्या पडलेलं आहे। ते कामाचा मोबदला त्यांना मिळालेला आहे, बरोबर आहे? कामाचा मोबदला मिळालेला आहे त्यांना। मुख्यमंत्र्यांनी काय असं काय म्हणजे एक्स्ट्रा त्यांना काय दिलेलं नाही? एक्स्ट्रा नाही, परंतु भरीव वाढ केली ना केलेत। आणि आमचा सुद्धा संघटना तुम्ही जी सांगताय, आम्ही सुद्धा 2006 पासून कार्यरत आहोत। आम्हाला न्याय भेटलेला नाही। 16-17 वर्षापासून आम्ही 16 वर्षानंतर आज न्याय भेटलेला ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्याय दिलेला आहे। त्यामार्फत आम्हाला एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावं असं एक आमचं मत आहे। गरिबाची जाण असणारा एक मुख्यमंत्री आहे असं तुम्हाला म्हणायचं? आमचा 17 वर्षाचा वनवास फक्त एका बैठकीमध्ये त्यांनी चालू केला आमचा। ओके, आम्ही महाराष्ट्रातून 28,000 रोजगार सेवक आहोत। प्रत्येक ग्रामपंचायतला एक रोजगार सेवक असे महाराष्ट्रातून 28,000 ग्राम रोजगार
रोजगार सेवक आम्ही कार्यरत आहोत. आम्ही नरेगाचे काम करत आहोत. एकनाथ शिंदे साहेबाच्या माध्यमातून आम्ही ग्रामपंचायतला विकासाची कामं करत आहोत. त्यासाठी हे भरभरून त्यांना मताधिक्य मिळालेलं आहे आणि परत एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच व्हावं असं आमचं सर्वांचं एक मत आहे. मत आहे. तुम्ही रोजगार समितीतून कुठल्या पदावर आहात? आम्ही रोजगार सहाय्यक, ग्राम रोजगार सहाय्यक. हा तालुका म्हणजे दक्षिण सोलापूर. एकंदरीत तुमचं दक्षिण सोलापूर हा या लोकांची सर्वांची मागणी आहे. पण तुम्ही अर्ज वगैरे निवेदनात काय लिहिलेलं नाही असं तुम्ही तोंडी बोलताय की एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. तुमची भावना आहे. भावना आहे तुमची, कार्यकर्त्यांची भावना. हा तुमचं एक लेटर पॅड द्या, त्याच्यावरती माहिती द्या आणि किती जण पुन्हा एकदा घे. या लागले. आता घ्या, आता चालेल. चालू ना. हां बोला. चालू. नमस्कार, मी दयानंद कांबळे, ग्राम रोजगार सहाय्यक, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहे. तरी माझं एकच म्हणणं आहे की तळागाळातील कामं करणारे म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि सर्वसामान्य माणसं असून सुद्धा आवाज निघत आहे की अजून परत एकदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबच व्हायला पाहिजे, जेणेकरून गोरगरिबाचं कल्याण होईल. गोरगरिबांना न्याय दिलेला आहे. आमचा देखील 16-17 वर्षाचा वनवास संपलेला आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला योग्य न्याय दिलेला आहे. त्यासाठी आम्ही परत एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबच व्हावे, त्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत. मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस यांची लीड जास्त असून म्हणजे त्यांचे आमदार जास्त असून मुख्यमंत्री पुन्हा येईन म्हणून पुन्हा एकदा येतील असं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, आजपर्यंत खरं तर म्हणलं तर महाराष्ट्राला हा मराठाच मुख्यमंत्री व्हावा असं सर्व जनसामान्य माणसातून आवाज उठत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच शोभतात असं मी ठामपणाने सांगतो. नाही, सगळ्यात जास्त आमदार भाजपचे आलेले आहेत. काल त्यांची खलबत झालेली आहे दिल्लीला. त्या दिल्लीमध्ये त्यांचा एक हे झालेलं आहे, म्हणजे निर्णय झालेला आहे की देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन हा जो शब्द होता देवेंद्र फडणवीस साहेबांचा, तो शब्द त्यांनी आता कुठंतरी नावारूपाला आणलेला आहे. ह्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच शोभतात. देवेंद्र फडणवीस हे मागच्या वेळेला बोलले असतील, परंतु सध्या बरेच कामं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केलेले आहेत. सर्व तळागाळातील घटकाला त्यांनी न्याय दिलेला आहे. त्यासाठी परत एकदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबच होणं गरजेचं आहे. हायकमांडने जो निर्णय घेतलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा, ह्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तो चुकीचा निर्णय आहे. महाराष्ट्राला मुख्यमंत्री हा मराठाच व्हावा. मग अजित पवार मराठा नाहीत का? एक मिनिट. सध्या महाराष्ट्रात कॉमन मॅनची लॉट आहे. कॉमन मॅनची लाट असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये परत एकदा मुख्यमंत्री कॉमन मॅन एकनाथ शिंदे साहेबच हवा असं आमची सर्वांची भावना आहे तळागाळातल्या रोजगार सेवकांची. असे नेमके तुम्ही कोणत्या संघटनेच्या वतीनं करता? ग्राम रोजगार सेवक संघटना. ग्राम रोजगार सहाय्यक संघटना दक्षिण सोलापूर. दक्षिण सोलापूरमधून आम्ही बोलतो. अशा किती संघटना कार्यरत आहेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावंच असं वाटतंय? असं अनेक बऱ्याच संघटना अनेक संघटना अनेक संघटना आहेत. महाराष्ट्रातून ग्राम रोजगार सहाय्यक संघटना असेल, आशा वर्कर संघटना असेल, कोतवाल संघटना असेल, सरपंच संघटना असेल, पोलीस पाटील संघटना असेल, या सर्व संघटनेचं मत आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच व्हायला पाहिजे. तुमच्याकडे या संदर्भात तुम्ही निवेदन दिलेलं आहे का? तुमच्याकडे पाठिंब्याचं पत्र आहे का? पाठिंबाचे पत्र आमच्याकडे संघटनेकडून आमचे अध्यक्ष दिलेत. हा, तुम्ही अधिकृत घोषणा कसं काय करू शकता? आम्ही मागणी करतोय सर. आम्ही नाही, आशा वर्करच्या वतीनं तुम्ही कसं काय मागणी करू कारण शकता? त्यांना पण न्याय आमच्या समोर मिळालेला आहे. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. त्यासाठी तुमच्याकडे काय पुरावा आहे का त्यांचा? पुरावा आहे ना. काय आहे? म्हणजे आता त्यांचं जे मानधन त्यांना दिलेलं आहे ते मानधन त्यांच्या खात्यावर पडलेलं आहे, प्रत्येकाच्या पडलेलं आहे. त्याचा लोकं- कामाचा मोबदला त्यांना मिळालेला बरोबर आहे. हा. कामाचा मोबदला मिळालेला मिळालेला म्हणजे त्यांना मुख्यमंत्र्यांनी काय असं काय म्हणजे एक्स्ट्रा त्यांना काय दिलेलं नाही. एक्स्ट्रा नाही, परंतु भरीव वाढ केली ना वाढ केली त्याची मानधनात. मानधनामध्ये वाढ मागणी केली. मान्य केलेत. आणि आमचं तुम्ही जी सुद्धा संघटना तुम्ही जी सांगताय आम्ही सुद्धा 2006 पासून कार्यरत आहोत साहेब. तरी 16-17 वर्षापासून आम्ही काम 16 वर्षानंतर आज न्याय भेटलेला ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्याय दिलेला आहे. हा त्यामार्फत आम्हाला
एकनाथ शिंदेच म्हणजे मुख्यमंत्री व्हावं असं एक आमचं मत आहे. गरिबाची जाण असणारा एक मुख्यमंत्री आहे असं तुम्हाला म्हणायचं हा आहे. बरोबर. ओके. आमचा 17 वर्षाचा वनवास फक्त एका बैठकीमध्ये त्यांच्यामुळं त्यांनी आमचा सॉल्व्ह केला आमचा. ओके. हा आम्ही महाराष्ट्रातून 28,000 रोजगार सेवक आहोत. हा. हा, सगळ्यांचं एक मत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतला एक रोजगार सेवक असे महाराष्ट्रातून 28,000 रोजगार सेवक आम्ही कार्यरत आहोत. आम्ही नरेगाचे काम करत आहोत. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही ग्रामपंचायतला विकासाची कामं करत आहोत. त्यासाठी हे भरभरून त्यांना मताधिक्य मिळालेलं आहे आणि परत एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच व्हावं असं आमचं सर्वांचं एक मत आहे. हा मत आहे. तुम्ही रोजगार समितीवर कुठल्या पदावर आहात? आम्ही रोजगार सहाय्यक ग्राम रोजगार सहाय्यक सहाय्यक म्हणून. हा तालुका म्हणजे तहसील. एकंदरीत तुमचा दक्षिण सोलापूर हा ह्या लोकांची सर्वांची मागणी हो. आहे, पण तुम्ही अर्ज वगैरे निवेदनात काय लिहिलेलं नाही हा असं तुम्ही तोंडी बोलतात हा बरोबर. की एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. तुमची भावना आहे. भावना आहे तुमची, कार्यकर्त्यांची भावना. हा तुमचं एक लेटर पॅड द्या, त्याच्यावरती माहिती द्या आणि किती जण उपस्थित होते त्यांचे सगळे. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद.